घुसलं नाही भाई. तर गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही चाललो ट्रेकिंगसाठी. गाईज मस्त बघू शकता. बेकार रस्ता तर डायरेक्ट जाण्यासाठी किती पॅक केलेली आहे गाडी. दरवाजा लागे नाही भाई साहब, दरवाजा नहीं लग रहा है. चला आपण भाई पुढे जाऊ. दरवाजा थोडा नको. तुझी फ्लॅश हे करते म्हणजे ब्लॉगला. ओके ओके साईडला मार. मग माझ्याकडे करत तुझी फ्लॅश बंद केली. हा मग तू दिसतोय. तरी आपण जाऊ भाई 100% चालतच जाऊ. तू कसा जाशील? मी घोड्यावरच. नक्की का चालत का चालत का नाही चालत का नाही नाही चालत नाही व्हायचं माझ्याशी. ठीक आहे. बाय बाय शेट. गाईज एका गाडीत म्हणत 1 2 3 4 5 6 9 7 8 9 10 11 12 14 तर नाही म्हणून असं वाटतंय. बघू आपण तर एक्स्ट्रा तर येऊ म्हणलं. गाईज असं नाही कधी गेलो गाडीचं टायर स्लिप मारतंय आणि बाहेरची पाटणं हाताना लिहिले आहे. नाही आता काय बसलं पाहिजे आपल्याला. साखली लावलं पाहिजे. घोडं 2,500 रुपये किती घेता वरती जायचं. पण आम्ही 100% चालत जाणार. हे दोघांशी कोण नाही आला ते चालेल, पण मी 100% चालत जाईल. एकटा एकटा पाहिजे. घोडं कशी येतं मग का घोडं नाही केचर येत. केचर परफेक्ट येतात बरोबर. आधीच दमलास का? नाही आम्ही चालतच जाणार. आणि अक्षय पाटील आलेला आहे. ए घोडा करणार आहो. आणि अक्षय आलेला आहे. नाही बघू शकता बायका कोण आहे सिगरेटवरती भाई. या बेकार ना आता आहे. एकटा चालू आहे पुढं. जॉन्टी आपला यो आदेश अक्षय विषय सगळी मागं आहेत. मी एकटा पुढं तर पुढं. दम लागा थांबाचा पण चालत राहायचा थोडा. आपण 3 किलोमीटर आलेला येऊ. अजून बहुतेक 12 किलोमीटर असेल. पण त्यातून 4 किलोमीटर घाम फुटणार आहे उच खाल्या बोलल्यावर. नाही सोबत होतं त्यांना मिस करते काही लय बेकार. हॅलो चालून फायदा नाही. पटापट चालशिव तरी लवकर पोचशिव. गाईज व्ह्यू बघू शकता आणि बर्फ बघा. केदारनाथ मंदिर जवळ तरी पोचू शकतो का हा आपला चॅलेंज असेल. हा आपला चॅलेंज असेल. बघूया चॅलेंज मी कंप्लीट करतो का. काहीच सोबत नाही आहेत कोण. जे भेटतील माणसं त्यांना आवाज देत होता. आता बघू पोचतील का नाही पोचून. येणार हेलिकॉप्टरला पण येतात घोड्यावर. काहीच ही केदार 11 किलोमीटर आहे. 11 आणि भीमबली 1 किलोमीटर आलेला आहे. चालतच करणार 100% काय पण होते. आपल्यासोबत मित्र तू कुठला आहे? मित्र तू कुठला आहे? सुशांत. कुठला? मुंबईवरून आलोय. कुलाबावरून आलेला आहे. आणि आम्ही नवी मुंबईवरून उरण. दर ठीक आहे. काय घ्यायला मी सर्व तुला माझ्यासोबत हा मित्र आहे मुंबईचा. पैसे पुण्याने भरलं भरून नाही तुला अजिबात. एक नंबर सुकून वाटत सुकून. आता आपल्याला बाजार आहे. प्रॉमिस आता तुटलेला आहे. फसवलाच भाई मित्राला. अरे फसवला मित्राला त्यांनी. नाही म्हणत आहे 100% जाणार.
आपल्याला काही इथं जायचं आहे या टोकाला आणि इथून सरळ रस्ता या बाजूला तिथं मंदिर आहे केदारनाथचं. आधीच भाईनी फसवला. आधीच बोललेला की चालत 100%, पण त्याच्याशी काय होणार नाही. आपले होणार म्हणजे होणार. गाई धोका दिलेला आहे. धोका चालत जाणार नाही बोलत. आता चालत घोड्यावर धोका दिलेला आहे. धोका लक्षा गाईच धोका दिलाय बेकार. घोड्यावर गेलं. नाश्ता विष्टा केलेला आहे. मॅगी खाली आणि थोडा चहा केला आहे. आणि हा माझा मित्र ट्रेकिंगचा एक आनंद म्हणून भेटलेला आहे ट्रेकिंगमध्ये. परंतु साथ आहे की लास्टपर्यंत देणार 100% मला वाटतंय. तर बघूया लास्टला लास्टपर्यंत सोबत राहायला करतो चढतो. आताचा इथं कुठे गिरे वाटत नाही. इंदास एकदम चिल में बेल. कुठून जायचं आहे? एकदम चिल में जाने का है. ट्रेकिंगला जाम मजा येते. जाम काही टेन्शन नाही. असं दम लागते काय लागते काही नाही. इंदास हा पार्टनर आहे आपला. ज्याच्या मनात असेल तो 100% चढणार. मनांची हालत तर काहीच नाही. कुठंच नाही जाऊ शकत आणि काहीच नाही करू शकत. मामी चालत चालत हे आलं मी घोड्यावर. पण घोड्यावरची इच्छा नाही आहे. हा तितके लांबून आलो तर चालत जायलाच पाहिजे आणि जाणार. ज्याची मनावर आहे म्हणून तर ठरवलेलं आहे का बाई चालतच जायचा काय पण होतं. मी घोड्यावर जाऊन काय त्यांना त्रास द्यायचा. आपला पाय 2 आपण पण त्रास सहन केला पाहिजे. त्यांना त्रास देऊन काय फायदा. हे नाम क्या है उसका? बोला भी. पूजा. पूजा इसका नाम क्या है? कमला. कमला चलो. अशी मजा घेत जायचा. सुशांत भाई एकदम चिल मध्ये. एकदम चिल. काहीच नाही. काहीच वाटलं नाही. सगळी बोलतात असं तसा काहीच नाही. मनावर आहे आपले. तर सुशांत दादा कसा वाटतंय? मस्त एकदम मस्त फ्रेश. नक्की नक्की एकदम नक्की. काय बरं झालं वाटलं? तू आलाय. तू पार्टनर भेटला मला. सांगते काय येताना काय काय वाटला? येताना एकदम मस्त. म्हणजे असं पहिलं वाटलेलं की नाही जाणार आहे आपण वरती कसं जाऊ. पण आत्ता तर एकदम आपण जाऊ. नाहीच कारण की जाम हार्ड आहे. हार्ड आहे. हां पण मनात आहे म्हणून आम्ही पाहिजे. बरोबर चढत चाललो. सुशांतचा पण दमत आपण तरी टाईम घेत जाऊ. पण जाऊ चालतच जाऊ. घोडा घेऊन नाही. आता जरा थांबलं आहे. रिलॅक्स थोडा. दम लागते. भैया सिलेंडर कितने में आ गए इधर? कितना महंगा है सिलेंडर? सिलेंडर 5000 का पडतं भैया. 5000 गाईज. आपल्या इथं फक्त 1200 ते 1300 पर्यंत भेटत आहे. नीचे भी जाएगा. पूरा किराया देना पड़ता है गोली का. तो फिर ठीक आहे. बराबर आहे. हिसाब बराबर आहे. घोड्यावर आलेत. घोड्यावर एक्झॅक्टली आता 17 किलोमीटरमधून 5 किलोमीटर आलेलं आहे. पण चालत चाललेलं आहे. बाकी सगळं घोड्यावर पळालेलं आहे. पण मी एकटा आलो. किंग पार्टनर. तू पण त्याच्याशी बोलत नव्हती. तो पण खाली भेटला. अशी माणसं भेटायला नशीब लागतात. तर गाईच आता घेतलेला आहे ब्रेक. बघू शकता किती चाललेलं पण. याच्या पण पुढे दिसत नाही रस्ता. तिथपासून इथपर्यंत आलो. गाई बघा घोड्यावर जाणार आहे. पल्ले काकू आलेले आहे. ए शेट. ऐ बाई काय करता? आवरा चालत आलो तरी तुमचा घोडा येण्यावरती. गाईच आपल्याला घरी थंड पाणी जमत नाही. इथं मायनसमध्ये हा थंड पाण्यात आंघोळ करतोय.
यो भैया थंड पण आहे. हे पण सोबत होते, जमला नाही काय आम्ही. हा नाही दोघं पाच आहे, तो पण पार्टनर आहे. आम्ही दोघा 100% जाण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न नाही 100% ठरवलेला आहे, जाऊ म्हणून जाऊ. किती टाइम लागेल चालेल पण जाऊ. काहीच हालत झालेली आहे बेकार, काही सांगू नाही शकत. असं वाटतं गिव अप करू, परंतु नाही. थांबत थांबत पण जाणार. बेकार पाय भरलं नुसतं. केदारनाथ ट्रेक आहे 15 किलोमीटरचा दाखवता, 15 किलोमीटरचा नाही आहे, 22 किलोमीटरचा आहे. घाम फुटे जाताना आपल्याला वाटतं 15 किलोमीटर होईल होईल होईल. जसा जसा वरती तर न तसा किलोमीटर वाढत जातो, समजू शकता. गाईच फसवलेला आहे मित्रांनी, फसवलेला आहे, फसवलेला आहे. तर गाईच फायनली आता 3 किलोमीटर आलेला आहे 22 किलोमीटर मधून. वाटते पण साधन आहे. जे आलतं त्यांनी 4-3 किलोमीटर घोडा गेलं आणि गेलं. मी राहिलो एक तास आमच्या ग्रुपमधून, तरी एक जॉन्टी राहिलाय खाली. तो समजा आहे अजून जाम खाली येतो. तरी मला काकूने कॉल केला का पैसे तिथे घोड्या अजिबात नाही काही, जावा तर चालतच. फायनली गाईच पोचलं आपण जिथे घोडे सोडतात तिथे. 23 ते 24 किलोमीटरचा रस्ता आहे आणि पोचलो एकटा. आणि एक मला मध्ये मित्र भेटलेला, तो म्हणजे सुशांत. या कापूर हातानूच या विकास का आलेले आहेत. केदारनाथ 22 किलोमीटर आहे, हे केलेलं आहे. काल बोललेलं करील, नाच केलेला आहे. बघू शकता 55 आता त्यांचा वय आहे. आणि आताची पोरा 25-26 वयाची जात नाहीत, घोड्या पकडून जातात. मानला पाहिजे विकासाला. कसा वाटतंय मग 22 किलोमीटर गाठल्यावर? वाटतंय का परत नको? पायावर बाटा आलेला आहेत तरी पण चढलं. मानला पाहिजे विकासाला. आता येतील जॉन्टी भाई येणार आहे आता. जाम महाग आहे. 20 रुपयाची बिस्लरी 100 रुपयाला, 10 रुपयाची मॅगी 70 रुपयाला, चहा 70 रुपयाला. पण पर्याय काय पाहिजे आपल्याला तर घ्यायलाच लागते. तर गाईच आपली ट्रेकिंग संपलेली आहे. त्याच्यात 23-24 किलोमीटर होता. आणि जो पार्टनर होता माझा तो पण 8 ते 9 किलोमीटरमध्ये घेतलेला. तो पण आता गेला, मला माहीत नाही कुठे गेला आहे. मध्येच गायब झाला. आता आधीचला बोललाय नाही मला. बघूया. बेकार थंडी आहे, हगवते. आता आम्ही चालून आरतीला. नाही शेकोटी पेटवलेली आहे. जाऊ का नको जाऊ? आरतीला पहिले जाऊ, चला नंतर बघू. मरणाची थंडी आहे. त्या आलून खावला मी स्प्रिंग रोल. बघू शकता बेकार थंडी. आता मला वाटते 8 वाजता -2 जाईल 100%. आणि आजचा ब्लॉग बेकार मोठा झालेला आहे. त्या मी एकटाच ऐकून योग धोका देऊन गेले आहे म्हणा. घोड्यावर बाई तो याचा मला तो शॉर्ट्स भेटेल अर्धी भेटेल यो ऐकूक. भाई केदारनाथला बोलू शकतात मराठी, तर आपली मुंबईमध्ये काही मराठी बोलू शकत. डेंजर घुसलं नाही बाईला. मारता याच खाली. पण बघू शकता हे घे तुझे 100 रुपये एक बिस्लरीचे. आयुष्यात कधी पाणी पिला नव्हता. आवरे भारी 100 रुपये घे बिस्लरी. आणि बघा मॅगी कोकोला 5 रुपये की मॅगी कोण आला? हा बडे हेलो बोलो. हाँ बोलो. कितने लोग हैं? 5 नहीं 5 वाले. हाँ खाने वाला कुछ नहीं है. नहीं कोणी काही खाएगा. बेकार थंडी आहे. बघू शकता रूम मध्ये हवा निघते. गाईज आता 0 आहे. 1 तासात -1 -2. आज काय आमचं काय सांगू शकत नाही. आणि मॅगी बनवताना आक्षेप पाडेल. गरम आहे. आता जस्ट बंद केला गॅस. इकडे बघा डायरेक्ट
टेन्शनच नाही आवडी थंडी आहे काहीच नाही वाटत. तर गुड मॉर्निंग गाईज. चाललो परत दर्शनाला. सकाळच्या पण 1:30 वाजता दर्शन केलेला. आता परत चाललो. व्ह्यू बघू शकता. फोटोशूट झालेला आहे. पाली बघू कसं जायचं कसं नाही. चालत जायचा विचार तर आहे माझा. सगळी मोठ्या घोड्यात जाणार आहे. बघू आधीच काय असेल चालत बोलला आहे. आता बघू काल पण असंच बोलला. आता आम्ही निघलेलो येऊ. चेकआउट केलं आहे. आता चाललो खाली. आता आपल्याला जायचं काय बद्रीनाथला जायचं आहे. पण तो म्हणते उद्या. तर गाईज माफी मागेल कारण की आज जास्त काही ब्लॉग बनवायला भेटला नाही. उतरताना त्याची माझ्यासोबत 2 जणं होती. ती हलू चालू होती. त्याची मुलं मजा येत नव्हती येत बनवायला. त्याची पोरा जास्त असली का बनवायला मजा येते. गाईज आता ब्लॉग इथंच एंड करतो. जर ब्लॉग आवडला असेल लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. मला पाठव.